मित्रांनो, जिओ सिमवर कॉलर ट्यून कशी सेट करायची. जर तुमच्याकडे जिओ सिम आहे आणि तुम्हाला जर त्यावर कॉलर ट्यून सेट करायची आहे फ्रीमध्ये, ती कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही गाणे ॲज अ कॉलर ट्यून म्हणून सेट करू शकता. ज्यानंतर तुम्हाला कोणीही कॉल केला तर त्याला तुम्ही सेट केलेले गाणे ऐकू येईल. त्यामुळे समोरचा व्यक्ती देखील खुश होईल तुम्ही लावलेली कॉलर ट्यून ऐकून. आणि हे फ्रीमध्ये सेट होते जिओकडून. तर हे सेट कसे करायचे चला तर सांगतो स्टेप बाय स्टेप. आणि मित्रांनो, तुम्हाला ही माहिती व व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं जिओ ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. जिओ ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला खाली इथं जिओ ट्यून म्हणून एक ऑप्शन असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व गाणे आहेत जे तुम्ही कॉलर ट्यून म्हणून वापरू शकता. तुम्हाला जे आवडते ते गाणे तुम्ही इथं ठेवू शकता. आणि इथं सर्चमध्ये जाऊन तुम्ही तुमचे जे आवडते गाणं आहे ते टाईप करून तुम्ही टाकू शकता. तर इथं मी मराठी टाकलं आहे. इथं मराठी सर्व गाणी आलेली आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला गणपती बाप्पाची गाणी आवडत असतील तर तुम्ही गणपती बाप्पाची पण गाणी इथं ठेवू शकता. जसं की मी इथं सर्चमध्ये टाकत आहे गणपती टाकल्यानंतर तुम्हाला इथं गणपतीची गाणी येऊन जातील. तुम्हाला जी गाणी आवडतील ते तुम्ही इथं ठेवू शकता. त्याचप्रमाणे जे स्वामी भक्त असतील ते देखील इथं स्वामींचं नाव सर्च करून इथं स्वामींची कॉलर ट्यून इथं लावू शकता. तर मी इथं बॅक येतो आणि तुम्हाला एक कॉलर ट्यून सेट करून दाखवतो. इथं पाहू शकता इथं गाणी आलेले आहेत. आणि इथं सय्यारा म्हणून एक गाणं आहे शेवटला, ते गाणं मी सेट करून दाखवतो माझी कॉलर ट्यून म्हणून. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या गाण्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज पाहायला भेटेल. इथं पाहू शकता इथं आपल्याला नवीन पेज पाहायला भेटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या गाण्याचे मेन 4 कडवे आलेले आहेत. आणि इथं मी मार्किंग करत आहे, तिथून तुम्ही क्लिक करून ही गाणी चेक करू शकता. जसं की मी इथं चेक करतो. तर अशा प्रकारचे हे गाणे होते. हे सेट करण्यासाठी काय करायचं, या सेट या बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता इथं आपलं सेट होत आहे गाणं. थोडा वेळ आपल्याला वेट करायचं आहे. आणि इथं पाहू शकता आता इथं असं आलेलं आहे, ऑलरेडी हे गाणं माझी कॉलर ट्यून म्हणून सेट आहे, त्यामुळे असं आलेलं आहे. तर मी तर डन करतो आणि मी सर्च बॉक्समधून माझी फेवरेट जी कॉलर ट्यून आहे ते तुम्हाला सेट करून दाखवतो. त्यासाठी आपल्याला सर्च बॉक्समध्ये आपल्या आवडत्या कॉलर ट्यूनचं नाव टाकायचं आहे. जसं की मी इथं रामाष्टकम म्हणून टाकत आहे, जी माझी आवडती कॉलर ट्यून आहे. तर इथं पाहू शकता 1 नंबरला जी कॉलर ट्यून आहे ती माझी आवडते. मी इथे प्ले करून दाखवतो. तर तुम्ही ऐकलं असेल, याला सेट करण्यासाठी तुम्हाला इथं साईडला सेट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता युअर जिओ ट्यून हॅज बीन सेट ऑन युअर मोबाईल नंबर, म्हणजे आपल्या मोबाईल नंबरला ही जिओ ट्यून सेट झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया अशाच टेक्निकल व्हिडिओमध्ये.